झिंगाट फ्लेवर्स मध्ये आज आपण पाहणार आहोत प्रत्येक गृहिणीला उपयोगात येतील अशा काही स्मार्ट टिप्स। टिप नंबर 1, धान्यामध्ये आळ्या होऊ नये म्हणून माचीस उघडून धान्याच्या डब्यात ठेवावे। गंधकाच्या वासाने आळ्या किंवा किडे होणार नाहीत। टिप नंबर 2, डोळ्यांना सूज येत असेल तसेच डोळ्याखाली काळी वर्तुळे असतील तर पेरूची कोवळी पाने बारीक वाटून डोळ्याखाली लावल्यास सूज कमी होण्यास मदत होते। टिप नंबर 3, ओवा, जिरे, बडीशेप पावडर कोमट पाण्यात रोज सकाळी रिकाम्या पोटी घेतल्यास वजन जलद गतीने कमी होते। टिप नंबर 4, अगरबत्तीला थोडे पाणी लावून वापरा। असे केल्याने अगरबत्ती जास्त काळ टिकते, त्याचबरोबर अगरबत्तीचा वास जास्त येतो। टिप नंबर 5, महत्त्वाच्या कागदपत्रांवर तेलाचा डाग पडला असेल तर खायचा सोडा लावून तो कागद उन्हामध्ये ठेवा, आपोआप तेलाचा डाग उडून जाईल। टिप नंबर 6, सकाळी 10 मिनिटे वॉकिंग केल्याने ब्लड सर्क्युलेशन वाढते व चेहरा चमकदार बनतो। टिप नंबर 7, तुम्हालाही सतत थकल्यासारखे वाटते का? गाईचे तूप खा, हाडे मजबूत होतील आणि शरीराला नवीन ताकद मिळेल। टिप नंबर 8, तोतरेपणा दूर करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी भाजलेली तुरटी तोंडात ठेवा। टिप नंबर 9, सकाळी उठल्याबरोबरच लगेचच शिंका येत असतील तर गरम पाणी प्या, शिंका बंद होतात। टिप नंबर 10, दिवसातून एकदा दालचिनी व आल्याचा चहा प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती चांगली वाढते। टिप नंबर 11, हिंगाचे सेवन केल्याने साखरेची पातळी नियंत्रणात राहते। टिप नंबर 12, तिळाचे सेवन केल्याने डोळ्यांचे दुखणे, लालसरपणा आणि कमजोरी दूर होते, त्याचबरोबर डोळ्यांसाठी हे खूप फायदेशीर आहे। टिप नंबर 13, पोटाची चरबी कमी करण्यासाठी ओवा, बडीशेप, जवस, जिरे समप्रमाणात भाजून वाटून ठेवा आणि ही पावडर रोज सकाळी रिकाम्या पोटी गरम पाण्यात 1 चमचा टाकून प्यायल्याने लगेचच फरक पडतो। टिप नंबर 14, केसांमध्ये कोंडा झाल्यास केसांना 20 ते 25 मिनिटे दही लावून ठेवा आणि केस धुवून टाका, त्यामुळे केसांमधील कोंडा कमी होतो। टिप नंबर 15, अंजीर खाल्ल्याने मेंदूची कमजोरी दूर होते। टिप नंबर 16, छोटी वेलची खाणाऱ्या माणसाचा मणका कमजोर होत नाही। टिप नंबर 17, कच्च्या डाळिंबाचे पाणी केसांना लावल्यास केस वाढू लागतात। टिप नंबर 18, रिकाम्या पोटी बटाटे खाल्ल्याने स्मरणशक्ती सुधारते। टिप नंबर 19, कच्च्या भाज्या खाल्ल्याने चेहऱ्याचे सौंदर्य वाढते। टिप नंबर 20, जर हात भाजला असेल तर ताबडतोब त्यावर मोहरीचे तेल किंवा खोबऱ्याचे तेल देखील लावू शकता, तुम्हाला फोड येणार नाही। आय होप या टिप्स तुम्हाला नक्की आवडल्या असतील। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा। अशाच नवनवीन टिप्स आणि माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या झिंगाट फ्लेवर्सला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत धन्यवाद।